नमस्कार. HBRS सेंटर परभणी येथे मी प्रताप भोसले तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की गेल्या 3 वर्ष झालं होमबाबा सायन्स लॅबच्या थ्रू आपण CBSE आणि स्टेट बोर्डच्या मुलांच्या 6वी ते 10वी पर्यंतचे वेगवेगळे प्रॅक्टिकल्स इथं करून घेतो. या प्रात्यक्षिकामध्ये फक्त आपण प्रात्यक्षिकवरच लक्ष न घेता प्रात्यक्षिकसोबत त्यांच्या पाठ्यपुस्तकातील थेअरीवर सुद्धा तेवढाच फोकस देतो. त्यामुळे इथून जे मुलं प्रात्यक्षिक करून जातात किंवा होमगावाच्या तयारीसाठी येतात किंवा दुसऱ्या कोणत्याही तयारीसाठी मुलं येतात त्यांना त्यांच्या करिक्युलममध्ये तेवढाच फायदा होतो. 2023ला जेव्हा आपण पहिली लॅब बनवली होती आमच्या MEDITच्या पहिल्या स्ट्रक्चरमध्ये, तेव्हा तिथे तुम्ही जी काही छोटी लॅब होती तिथेही जवळपास 40 ते 50 मुलांनी प्रॅक्टिकल केले होते 6वीचे, आणि 9वीच्याही जवळपास 20 ते 30 मुलांनी केले होते. हे प्रॅक्टिकल्स केल्याच्यानंतर याच्यामधून पहिल्या वर्षी आपल्याला एक गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनी भेटली होती, आदिती जाधव. ती जवळपास 1 महिना तिनेही इथे प्रॅक्टिकल केले. प्रत्येक प्रॅक्टिकलला आपण थेरीला सप्लिमेंट केलं आणि ही प्रॅक्टिकल शेवटपर्यंत ती प्रोजेक्ट ग्राउंड सुद्धा होती. तर प्रोजेक्ट ग्राउंडला सुद्धा तिने वेळ दिला. तर आजही ती ॲलन नांदेड येथे टॉप जे रँक्स आहेत त्यामध्ये आहे. नेक्स्ट इयरला आपले जवळपास रेकॉर्ड ब्रेक 8 मेडल्स आले. त्यातलेही जे 9वीचे ओंकार केदारी असेल, प्रणव गुंजल असेल, जे शेवटपर्यंत होते तेही आजपर्यंत जेही परभणीच्या एक्झाम्स होत आहेत किंवा आमच्या एक्झाम होतात त्यामध्ये टॉप आहेत. इवन दुसरे विद्यार्थी जे प्रॅक्टिकल लावूनपर्यंत होते नंतर सिलेक्ट नाही झाले, जसं की रुंबी वायकर असेल, केवल कुलकर्णी असेल, रोहित यादव असेल, हे 9वीचे मुलं जे की आता 10वीला आहेत हे आजही वेगवेगळ्या क्लासेसमध्ये टॉपमध्ये आहेत. त्यामुळे प्रॅक्टिकलचा इफेक्ट थेरीला तेवढाच जास्त आहे. तर हे आपलं ओव्हरऑल सेटअप आहे. याच्यामध्ये आपण प्रत्येक मुलांचा टाइम कमीत कमी जावा यासाठी इव्हन मायक्रोस्कोप सुद्धा ओव्हरऑल कमीत कमी 7 ते 8 आहे. काही मायक्रोस्कोप खाली असतील तर तेही जेव्हा येतील तर याच्यात हे फक्त की प्रॅक्टिकल करण्यात विद्यार्थ्यांचा वेळ जाणार नाही. प्रत्येक इन्स्ट्रुमेंट तुम्ही बघाल तर ते एवढं आहे की मुलांना शेअरिंग करायची गरज नाही आहे. ते प्रत्येक जातील, आपापलं प्रॅक्टिकल्स करतील आणि लवकर फ्री होतील. सोबतच प्रत्येक प्रॅक्टिकल सोबत थेरीचे काही क्वेश्चन्स आहेत, MCQ काही क्वेश्चन्स आहेत, जेणेकरून प्रॅक्टिकल झाल्याच्या नंतर जो वेळ उरतो त्या वेळेमध्ये ते मुलं ते क्वेश्चन सॉल्व्ह करतील आणि प्रत्येक प्रॅक्टिकलमध्ये त्यांची एक कन्सेप्ट थेरीची असेल, प्रत्येक एक कन्सेप्ट त्याचं अप्लिकेशन असेल आणि त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा होईल. हे कोर्सेस 5 डिसेंबरपासून चालू झाले. जवळपास 15 जानेवारीपर्यंत कोर्सेस होतील. त्यात काही 6वीचे असतील, 7वीचे असतील, काही मुलं 8वीचे असतील, 9वीचे असतील. या सर्व मुलांसाठी हा कोर्सेसचा टाइम टेबल मी ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे. संध्याकाळी 8:30 ते 10 हाच टाईम आपल्याला उरतो. तर सगळं तुमचं स्कूल करून तुमचे कॉलेज तुमचे जे काही फाउंडेशन असतील, ट्युशन असतील, हे सगळं केल्याच्या नंतर संध्याकाळी 8:30 ते 10 हा टाईम असेल. ज्यांना रोज टाईम नाही आहे ते वीकेंडला सुद्धा सकाळी 9 ते 3 मध्ये येऊ शकते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.